मित्रांनो, स्वामी समर्थ हे फक्त अक्कलकोटातच नाहीत, तर आजही ते आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी नेहमी सज्ज आहेत. आज आपण ऐकूया एक खरी घटना जी पुण्यात घडली. पुण्यात राहणारा सौरभ नावाचा तरुण, वय फक्त 21 वर्ष, कॉलेजचा विद्यार्थी, स्वप्नांनी भरलेला, घरच्यांचा लाडका. त्याला बाईक चालवण्याची खूप आवड होती. एके दिवशी तो आपल्या मित्रांसोबत बाईकवरून लोणावळ्याकडे निघाला. सकाळची वेळ होती. हवेत थोडी थंडी होती. सगळे मजेत हसत खेळत रस्त्यावरून जात होते. पण कुणाला माहिती होतं की पुढच्या काही क्षणात मृत्यू त्यांच्यासमोर उभं राहणार आहे. जसा महामार्ग सुरू झाला, गाड्यांची गर्दी वाढली. सौरभची बाईक थोड्या वेगाने जात होती. इतक्यात समोरून एक मोठा ट्रक अचानक येऊन धडकणार असं वाटलं. ट्रक ड्रायव्हरने नियंत्रण गमावलं होतं. क्षणभरात घोर अपघात झाला. बाईक थेट ट्रकला धडकली. मित्र मोठ्याने ओरडला. सौरभ संपला. सगळी लोक धावत आले. कोणीतरी पोलिसांना फोन करत होतं, कोणी रुग्णवाहिकेला. सगळ्यांच्या चेहऱ्यावर मृत्यूची भीती होती. पण आश्चर्य म्हणजे सौरभ बाईक खालून बाजूला रस्त्याच्या कडेला पडला होता. त्याच्या अंगावर फक्त काही खरचटलं होतं. मोठा अपघात होऊनही त्याला काहीच झालं नव्हतं. सगळे लोक विचारत होते, हे कसे शक्य आहे? सौरभ स्वतः हादरलेला होता. तो थरथरत्या आवाजात म्हणाला, माझी बाईक ट्रकला धडकणार होती. तेवढ्यात कुणीतरी मला मागून जोरात ओढलं. मी रस्त्याच्या कडेला फेकलो गेलो. पण मागे वळून पाहिलं तर तिथे कुणीच नव्हतं. मात्र त्या क्षणी माझ्या डोळ्यासमोर स्वामी समर्थ पांढऱ्या वस्त्रात उभे दिसले आणि तेवढ्यात मी वाचलो. हा प्रसंग ऐकून त्याचे आई वडील डोळ्यात अश्रू आणत म्हणाले, आमच्या लेकराचा जीव वाचवला तो फक्त स्वामी समर्थांनीच. त्या दिवसानंतर सौरभ रोज सकाळी उठून स्वामी समर्थांचा नमस्कार करू लागला. तो म्हणतो, मी आज जिवंत आहे कारण माझ्या डोक्यावर स्वामी समर्थांची कृपा आहे. मित्रांनो, हा अनुभव आपल्याला सांगतो की स्वामी समर्थ हे आजही जिवंत आहेत. ते आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी वेळेवर धावून येतात. आपण कितीही संकटात असलो तरी श्रद्धा आणि विश्वास असेल तर मृत्यूच्या दारातूनही ते परत खेचतात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.